निर्मिती आर्ट स्टुडिओ या स्टुडिओमध्ये इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी इंटर्नशिप करते आणि गेले 2 आठवडे झालं मी इथं इंटर्नशिप करते. मेजरमेंट घेणे किंवा पेंटिंग करणे, पेंटिंगवरती पेंटिंगनंतर कोटिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं जे मटेरियल यूज केलं जातं ते MDF आहे आणि डिझाईन वाईज लेझर कटिंग केलं आणि त्यानंतर मग त्या डिझाईन चिटकून त्याच्यावरती पेंटिंग आणि कोटिंग करून डिलिव्हरी केली जाते. इथं ज्या फ्रेम्स तयार होतात त्यामध्ये परफेक्शन खूप गरजेचं आहे. त्यामुळं मला परफेक्शन ही गोष्ट डेव्हलप झाली आहे स्किल माझ्यामध्ये आणि मी खरंच यासाठी लेड अ हँड या संस्थेला थँक्यू म्हणायचं आहे. माझं थोडंसं इंटरेस्ट आहे आर्ट आणि क्राफ्ट या गोष्टींमध्ये आणि त्याचबरोबर माझी आईसुद्धा इथंच काम करते. त्यामुळे तिचा रेफरन्स मिळून मला आणखीन चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि आईसोबत कुठेतरी काम करणं ही खूप मोठी गोष्ट असते. माझी मुलगी श्रावणी दीपक भोसले, तिने मला इंटर्नशिपबद्दल सांगितलं. तेव्हा तिला मी म्हटलं मी जिथे निर्मिती आर्ट स्टुडिओमध्ये काम करते तिथे आपण करू. बरंच काही ती कला आर्टबद्दल शिकली. याचाच परिणाम ती घरातसुद्धा चांगले डिझाईन वगैरे करू लागली. इंटर्नशिप केल्यामुळे तिला आणखीन जास्त आवड निर्माण झाली. त्यामुळे सगळ्याच पालकांनी मुलांना इंटर्नशिप करायला परवानगी द्यावी. आर्ट स्टुडिओ नावाचं माझं स्टुडिओ आहे साताऱ्यामध्ये. त्या अंतर्गत आपण MDF पासून वेगवेगळे कस्टमाइज प्रोडक्ट्स बनवतो. तर लाही ही संस्था आहे जी आता मुलांच्यासाठी अतिशय उत्तमरित्या काम करते. त्याच्या अंतर्गत आवणी म्हणून एक मुलगी माझ्याकडे आहे जी पॅरेंट्स स्कूलमध्ये येत्या 10वीमध्ये शिकत होती. तिच्यामध्ये काही स्किल्स आहेत ते आपोआप डेव्हलप होत आहेत आणि तिची मला खूप मदत झाली याच्यामध्ये. तिने अतिशय सुंदर काम केलं. त्याच्यामध्ये तिचे स्किल्स डेव्हलप झाले, जसं काय परफेक्शन आहे, कलरिंग आहे, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन आहे किंवा एखादं प्रोडक्ट्स फायनल कसं बनतं त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे तिला याच्यातून कळालं.